हॉलमध्ये कोणी नाहीये. कोणी यायच्या आत आपण लवकर रूममध्ये जाऊ. आणि ऐक, मोनिका काकूने बॅग चेक करायच्या आधी ही वही काढून कुठेतरी लपवून ठेवा. अगं काकू, काळजी नको करू, विठू माऊली आपल्या पाठीशी आहे. हो बाळा, चल. ती वही प्लीज काढून ठेवा, नाहीतर ती मोनिका काकू बघेल. अमृता, हाय. लपाछपीचा गेम संपला. कुठून येत आता एवढं लपून छपून दबक्या पावलांनी? कुठून येत? कुठे गेलेला? देवळात. मगाशी सांगितलं होतं ना तुला, देवळात जाऊन येतो म्हणून. अरे हो, देवळात. ते प्रसाद. अमृता, देवळात गेलेलीस ना? हे ना प्रसाद. मला पण प्रसाद मिळू देत जरा. नाही आहे ना? कसा असणार प्रसाद? कारण तुम्ही देवळात गेलाच नव्हतात. खूप दिवसांपासून मी हे सगळं नोटीस करते. मला गॅरंटी होती तुमच्या दोघींचं नक्कीच काहीतरी वेगळं सुरू आहे, पण फक्त पुरावे नव्हते सापडत. आज सापडलं. आज व्यवस्थित सापडलात मला. आता तुमचा लपाछपीचा खेळ संपला कायमचा. सांग आता, खरं खरं सांग, कुठे गेलेलात? बोल ना, कुठे गेलेलात? नुसतं एकच उत्तर ठरवून ठेवलेलं, देवळात गेलेलो, देवळात गेलेलो. काय आहे अमृता, खोटं बोलणं ही एक कला आहे जी सगळ्यांमध्ये नसते. हा, पर ती कला जर आपल्यातही नसेल तर माणसाने काय करावं? हात वर करून खरं बोलून टाकायचं, सगळं खरं सांगायचं, अजिबात थोडं सुद्धा काहीच लपवायचं नाही. कारण खोटं बोलण्यासाठी जी अक्कल लागते ना, ती तुझ्यात अजिबातच नाहीये. तू सांगून टाक खरं. सांग, चल. कुठे गेलेलात? पटकन बोल, खूप वेळ जातोय. नाहीये उत्तर? पण माझ्याकडे आहे ना उत्तर. मोनिका, मोनिका नको ना प्लीज, ती बॅग दे इकडे. खाऊचा डबा, पाण्याची बॉटल आणि हा खरा खाऊ आहे. सापडला. अमृता, ह्याच्यासाठीच सगळं चालू होतं ना? मी तर आधीच सांगितलं होतं, माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही. पण तू ते हलक्यात घेतलंस बहुतेक. या सगळ्याची आयडिया मला ऑलरेडी आलेली, फक्त प्रूफ्सची कमी होती. जे आता मिळाले. आता काय करणार तुम्ही? हा, तुमचा हा लपाछपीचा गेम आता खूप वाईट पद्धतीने संपणार आहे. हे सगळं मला कळालं, तुमचं सगळ्यात मोठं सिक्रेट. आता मी काय करणार? हा, मी तर सांगितलं होतं शहाणपणा करू नकोस, पण तू केलास. आता बघायची स्वतःच्या कर्माची फळं. नाउ एन्जॉय द शो. आई साहेब, आई लवकर बाहेर या. आई लवकर बाहेर या. काय चाललंय तुझं? लवकर बाहेर इकडे या. काय ग? आई हे बघा, यांनी काय केलंय. अगं तू अख्खं घर डोक्यावर घेतेस, शांत हो जरा. आई, तुम्ही मला अमृताताईंसाठी किती बोललेलात. मागे जेव्हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या तुमच्याशी खोटं वागतात, तेव्हा तुम्ही मला किती ऐकवलं की नाही, माझी अमृता खूप भोळी आहे, माझी अमृता खूप प्रामाणिक आहे, माझ्या अमृताला अजिबात खोटं बोलायला जमत नाही, माझी अमृता खूप चांगली आहे, असंच म्हणालेलात ना? हो आहे ती तशी. मग पण मग आई,
हे काय? अहो, तुमची लाडकी सून जिच्यावर तुमचा खूप विश्वास आहे, त्याच तुमच्या भोळ्या अमृताने तुमच्या पाठीमागून तुमच्याशी खोटं बोलून ओवीसाठी एक म्युझिक क्लास जॉईन केलाय. त्या गुरुकुलमध्ये हिच्यासाठी गाण्याचा क्लास लावलाय अमृताताईंनी. बघा आई, या वहीत सगळे प्रूफ्स आहेत, स्वर वगैरे सगळं सगळं चेक करा. हा काय प्रकार आहे? अमृता, मी विचारते तुला, हा काय प्रकार आहे? तुला माहिती आहे ना, आपल्या घरात गाणं चालत नाही. मग तुला चांगलंच ठाऊक आहे गाण्यामुळे आपल्या घरात काय झालंय ते. पण तरी सुद्धा हे सगळं का केलीस? अशी फसवणूक माझी का? आई, फसवणूक नाही केली मी. ओवी खूप हट्ट करत होती म्हणून तिला घेऊन गेले ती. लहान मुलांचे कोणते आणि किती हट्ट पुरवायचे हे तुला माहित नाही? मोठी आहेस ना तू. पण आई, मी काय म्हणते, तिचा हट्ट महत्वाचा होता की तुमचा यांच्यावरचा असलेला विश्वास? किती चुकीचं वागला तो अमृताताई तुम्ही. नाही आई, नाही, हे हे असं चालणार नाही. तुम्ही यांना काही ना काही शिक्षा केलीच पाहिजे. यांची हिंमत कशी झाली अहो या घराचे नियम मोडण्याची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा विश्वास मोडण्याची. हा, यांना काही ती शिक्षा झालीच पाहिजे आई, झालीच पाहिजे. मला यांचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. जी शिक्षा द्यायची तू दे. आई, मी देणार आहे शिक्षा तुम्हाला. खूप मज्जा येणार आहे मला, खूप जास्त मज्जा. डोंट वरी, मी एकदम मस्त 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 शिक्षांचे ऑप्शन्स काढे तुमच्यासाठी, आणि मग तुम्ही त्यातली एक चूज करा. ओके? अबीरराव, आता खऱ्या अर्थाने कागदोपत्री तुम्ही आपल्या गुरुकुलाचे मालक झालात. या साम्राज्याचे खरे राजे होणार बरं का तुम्ही. थँक्स आजोबा. आता बघाच हे गुरुकुल मी कसं चालवतो ते. अख्ख्या पुण्यात आपलं गुरुकुल भारीच असणार म्हणतो मी. मोठा मालक झालास म्हणून हवेत नको उडूस. अभ्यास करा आधी. अगा, हे मी मोठा झाल्यानंतरच बोलतोय की ग. कळलं, चला आता. आई आई आई. हो, ते एक गोष्ट सांगायची राहूनच गेली बघा तुला. अगा, आज तो सुपर हिरो भेटला असतो बघा मला. सुपर हिरो कोण रे? अगा, असं काय करतेस? तो त्या दिवशी बेळगावात त्या रतनला जाम चोपला होता बघा, तो सुपर हिरो म्हणतो मी. त्यानंच माझी मदत केली की. अच्छा, अरे मग माझी भेट घालून द्यायची ना, मलाही आभार मानायचे होते त्यांचे. अगं आई, तू तेव्हा नव्हतीस ना, तू आत कचेरीत होतीस. तू जर तिथे असते